संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागली या मज वाहतील कडी, त्यांची याने जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी किंवा घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवन कृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची. आदिनाथेन मच्छिंद्रः मच्छिंद्रेण च गोरक्षः, गोरक्षेण गहिनी च निवृत्तिश्च गहिनीनां, निवृत्तिनोपदिष्टश्च ज्ञानदेवो दयानिधिः, ज्ञानदेवेन श्रीजोग, एतेभ्यो गुरुभ्यो नमः. विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आज या ठिकाणी आपल्या जगदंबा देवी आईसाहेबांच्या कृपाछत्र छायेखाली असलेलं आपलं हे राशीन, आणि या राशींमध्ये आपल्या या काळ भैरवनाथ मठ देवस्थान या ठिकाणी ब्रह्मलीन श्री योगी 108 बैजीनाथजी महाराज बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गेल्या 14 वर्षांपासून अखंडपणे चालत आलेला हा हरिनाम सप्ताह, आणि या वर्षीचं हे 15वं वर्ष, आणि या 15व्या वर्षातली आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, मंदिर समिती ट्रस्ट जे काय असेल त्यांच्या वतीनं, बाबाजींच्या आदेशानुसार आमचे ज्येष्ठ परमस्नेही हरिभक्तपरायण महेश महाराज आढाव यांच्याकडून ही कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आली, आणि त्या निमित्ताने या कीर्तन रूपी सेवेला उपस्थित असलेले आपल्या परिसरातले सर्व गुणीजन गायक महाराज मंडळी, त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण नवोदित कीर्तनकार आमचे अविनाश महाराज जांभळकर असतील, तसंच
हरिभक्तपरायण ज्यांची स्वराची पकड चांगली आहे ते हरिभक्तपरायण आमचे राम महाराज असतील काळे, तसंच आमचे आप्पा असतील बारडगावचे, तसंच हरिभक्तपरायण महेश महाराज असतील, हरिभक्तपरायण मरळ महाराज असतील, विनेकरी म्हणून लाभलेले कदम महाराज असतील, तसंच आमचे गणेशदाजी असतील, संजू मामा असतील, काळे महाराज असतील आणि सगळे महाराज, आणि माझ्याबरोबर आलेले आमचे वकील साहेब असतील, तसंच आमचे चोपदार महाराज असतील, हार्मोनियमवर साथ करण्यासाठी अनारसे महाराज असतील, तर तसंच तबल्यावरती साथ करण्यासाठी आपल्याला कधी एखाद्या कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये सेवा करण्याची संधी मिळेल आणि मी जास्तीत जास्त सेवेचा लाभ कसा घेईन, हे ज्या घराण्यामध्ये लहानपणापासूनच बाळकडू दिलं गेले ते आमचे राशीन मंदिरातले पुजारी रेणुकर, त्यांचे माऊली, त्यांचे दोन्ही मुलं राम असल लखन असल, मग असे हरिपाठ वाजवायला लखन होता, आता कीर्तन वाजवायला राम आहे, असो रामच सेवेत आहे म्हणल्यावर कीर्तनकाराला भ्यायची काय गरज आहे, विठ्ठल मग तिथं कीर्तनकाराला हे वाजवा ते वाजवा म्हणून सांगावं लागत नाही, है काय? भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे सांगता करी सर्व काळ, सांगता करी सर्व काळ, कसं आहे, महाराजाला पुढे कीर्तनासाठी वातावरण तयार करणं सगळं पहिल्या चालीवर अवलंबून असतं आणि कीर्तनाचं अख्खं पटांगण बी पहिल्याच चालीने होत असतं कधी कधी. त्यामुळं पहिली चाल जशी झाली, एक तर पंचपदी आमच्या बाळासाहेब महाराजांनी, आता तुमच्यासाठी बाळासाहेब महाराज आहेत, आमच्यासाठी बाळू काका आहेत, त्यांनी पंचपदी सुंदर केली, अजिबात थोडी सुद्धा कुचराई न करता व्यवस्थित. मी पण माझ्या टायमिंग मध्ये उरकीन सगळं, म्हणून न सांगता करी सर्व काम. ज्या संत महात्म्यांच्या घरी देव सुद्धा न सांगता कामाला येतो, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. तारकेचे मन तारकेचे मन
श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी वस्त्रे यमुना तीरी धूत असे. ज्या संत महात्म्यांच्या घरी स्वतः साक्षात सगळे योगी मुनी ध्यानी जपी तपी, त्यानं आम्हाला एकदा तरी भेट द्यावी, एकदा तरी दर्शन द्यावं म्हणून नेहमी जे तळमळत असतात, असा परमात्मा ज्यांच्या घरी न सांगता काम करतो, अशा संतांवर विश्वास ठेवावा. विठ्ठल म्हणून अशा संत महात्म्यांच्या घरी परमात्मा का काम करतो, ह्याचं एकमेव कारण आहे, ज्या संत महात्म्यांचा त्या परमात्म्यावर विश्वास आहे, ज्यांचा देवावर विश्वास आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत नाही. हल्लीच्या काळामध्ये माणसाला सगळं मिळतं. माणूस म्हणतो आमची महाराजांवर श्रद्धा आहे, पण आमचा महाराजावर विश्वास आहे कुणीच म्हणत नाही. बरोबर आहे ना? ऐका, श्रद्धा आणि विश्वास दिसायला जरी सेम असतील तरी दोन्ही मध्ये अंतर आहे. गुरुमुखी ऐकलेलं सांगतो. श्रद्धा कमी जास्त होऊ शकते, पण विश्वास मात्र कमी जास्त होत नाही. श्रद्धा डळमळू शकते, पण जो काहीही झालं तरी हलत नाही, त्याला म्हणायचं विश्वास. भानुदास महाराजांचे एक चरण आपण नेहमी म्हणतो. भलतैसे वरपडो भारी, नाम न संडी नटळे निर्धारी, जैसी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास म्हणे अवधारी. गा विठोबा न करी अनिकाचा पांगिला, नाम धारक तुझाची अंकिला. मी आता तुझं नाम पकडलंय ना, नाव धड करा पहिल्या दिवशी होऊन गेलं. सहस्त्रनामाची, ज्यांची नामाची पकड आणि गुरूंच्या चरणाची पकड पक्की आहे ना, अशा संतांना संत म्हणायला आणि त्यांच्या चरणावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. विठ्ठल मी हे सगळं का सांगू राहिलो, तुमची नगरी भाषा अशीच आहे, का सांगू राहिलो, मी असं का सांगतोय, याचं कारण या आश्रमामध्ये आल्यानंतर, या मठामध्ये आल्यानंतर मला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आरतीच्या वेळेस दिसल्या. ज्या साधू महात्म्यांचा, ज्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य परमात्म्याच्या चरणी, आई साहेबांच्या चरणी, भैरवनाथांच्या चरणी, महादेवाच्या चरणी, नवे नवे गुरूंच्या चरणी समर्पित केले, त्यांना फक्त आई साहेबांची आठवण यावी, गुरूंची आठवण यावी आणि त्यांचे डोळे भरून यावेत. या छोट्या छोट्या गोष्टी आश्रमात दिसायला दिसल्या बरं का. म्हणून संत महात्म्यांच्या चरणावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्वाची आणि दुर्मिळ गोष्ट सांगितली, महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्मिळ आहेत आपल्याला माहिती. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, 2चा विचार नाही करायचा, पण महत्वाची 3री गोष्ट महापुरुष संश्रय. मी नेहमी सांगत असतो, कुणीतरी असा बुद्ध पुरुष, कुणीतरी असा महान पुरुष आपल्या पाठीवर थाप टाकणारा मिळावा, की ज्यानं पाठीवर थाप टाकल्यानंतर जगामध्ये कोणत्याही व्यक्तीकडून कुठलीच अपेक्षा आपल्याला उरू नये. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, जो पहुंचा दे भवदरिया के तीर, पहुंचा दे भवदरिया के तीर. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, जो पहुंचा दे भवदरिया
नेहमी प्रार्थना करावी बरं का. देवा तू भेट दे अगर नको देऊ, तुझ्या मनात असलं तर दर्शन दे अथवा नको देऊ, पण अशा कोणत्या तरी शुद्ध असलेल्या पुरुषाच्या चरणापाशी आम्हाला नेऊन सोड, जो नेहमी तुझी आठवण आम्हाला काढून दे. आशांपाशीच बसावं जी नेहमी आपल्याला देवाची कुठं ना कुठं आठवण काढून दे. नेहमी घराचीच आठवण काढून देणाऱ्याच्या शेजारी कशाला बसायचं, त्यांच्या चरणापाशी कशाला बसायचं. होय र, कधी कीर्तन संपायचं, होय र, कधी घरी जायचं, होय र, रानात काय केलंय, बर जाऊ दे सगळं काढपुडी. आशांच्या चरणापाशी बसून काही उपयोग नाही. म्हणून महाराज म्हणतात देव वसे चित्ती, चित्तामध्ये ज्यांच्या नेहमी देव वसलेला आहे, नेहमी देवाशिवाय दुसरी चर्चा नाही, त्याची घडावी संगती. देव चित्तात बसलाय त्यांची संगती घडावी, आणि देव ज्यांच्या चित्तात बसला नाही त्यांची कायम विसंगती घडावी. म्हणून अशा संत महात्म्यांच्या चरणी साधू महात्म्यांचा मोठा बादशाही थाट असतो बरं का. साधू हा अमुक अमुकच असतो, ही महाराज आहे म्हणून वेशावरून ठरू शकतो. वेशाचा साधू असणं सुद्धा महत्वाचं आहे, पण त्याच्या बरोबर वेशापेक्षा वृत्तीचा साधू महत्वाचा. साधू महात्म्या जर आपण कुंभमेळ्यात बघितले ना तर त्यांचा बादशाही थाट असतो महाराज मोठा मोठा. बरोबर आहे का नाही. महाल मोठमोठे पाहिल्यावर असं वाटतं हित पंढरपूर आळंदी सोडून उगाच आलो असं वाटतं, पण आपल्याला जसं दिसतं तसं कदाचित नसतं. माऊली ज्ञानोबाराय सांगतात ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांचे हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे. मोठं वडाचं झाड दिसतंय, बीज कणिके माझी असे बीज कणू वसे वटी जेवी. वडाच्या झाडालाच बी येतं आणि बी मध्येच वडाचं झाड सामावलेलं असतं. हे जसं असतं तसं माऊली ज्ञानोबाराय पुढची एक ओवी सांगतात, तेव्ही आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, वाचुनी आतवट वस्तू विचारे मी तेची ते. संतांमध्ये माझ्यामध्ये फरक नाही, फक्त हे अमुक अमुक संत आहेत म्हणून त्यांना संत नाव आहे, आणि अमुक अमुक देव आहे म्हणून देव म्हणतात मला देव नाव आहे. बाकी आमच्यामध्ये फरक नाही. देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त ही देवाचा फोटो आहे आणि संतांचा फोटो आहे, फक्त निमित्त. बाकी देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहे. म्हणून साधू महात्म्यांचा आपण कुंभमेळ्यात पाहिला की मोठा बादशाही थाट असतो. एकदा काय झालं ऐकताय ना, ऐका. एक साधू महात्मे होते आणि असाच एक माझ्यासारखा जिज्ञासू काहीतरी प्रश्न विचारायचा आहे, मनातलं दुःख थोडं कमी व्हावं याच्यासाठी एक व्यक्ती असाच एका साधूच्या आश्रमामध्ये गेला. कुंभमेळ्यामध्ये त्या साधूच्या दरबारामध्ये गेला, जे मोठाच्या मोठा डोलारा असा मांडून ठेवला होता सुंदर. त्यानं विचार केला की इथं जी महाराज असतील आतमध्ये गादीवर बसलेले, त्यांना माझ्या मनातली शंका, माझ्या मनातलं दुःख, माझ्या मनातले प्रश्न सगळे विचारावेत. म्हणून तो आत गेला. आत गेल्याबरोबर त्यांना आता साधूंचा मोठा बादशाही थाट असतो महाराज. शाही स्नानाला जाताना बघा हत्तीवर अंबारी, अंबारीत साधू, काही घोड्यावर, काही चालत, काही असे, काही तसे सुंदर. आणि मग त्यानं विचार केला, आत गेल्याबरोबर
साधू सिंहासनावर बसले होते. सोन्याचं सिंहासन होतं महाराज. ते पाय ठेवायला सुद्धा ते सोन्याचं, त्याच्यावर सुंदर मखमली गादी, त्याच्यावर साधू पाय ठेवून बसलेत. हातामध्ये बोटामध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये सोनंच सोनं. ह्यानं पाहिलं आणि ह्याला वाटलं आपण आलोय बहुतेक चुकीच्या ठिकाणी तर नाही ना आलो. तेवढ्याच साधूनं पाहिलं की आपल्याला कोणतर प्रश्नचिन्ह घेऊन आलंय आपल्याकडं. साधूला चेहरा पाहिला की मन लगेच वाचायला येतं, त्याला साधू म्हणायचं. आणि ज्याला लगी रोगी बघितला की रोग कळतो त्याला डॉक्टर म्हणायचं. आता सगळं मशीन मधनं रोग या, तिकडून तिकडं तिकडून तिकडं, ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, ती टेस्ट करा, या मशीन मध्ये झोपा, त्या मशीन मधनं बाहेर या, 10,000 भरा आणि काय होतंय आता सांगा. ह्याला डॉक्टर नाहीत म्हणत. ज्यांना पाहिल्याबरोबर, चेहरा पाहिल्याबरोबर मनात आलेले प्रश्न समजतात त्यांना म्हणायचं साधू, त्यांना म्हणायचं संत, त्यांना म्हणायचं महात्मा. चुकून सुद्धा आम्हाला महाराज लोकांना महात्मा साधू म्हणायच्या भानगडीत पडू नका. आता माझ्या तर अजून रामकथेचा माझा कुठंच पत्ता नाही, पण त्याच्यावर रामकथाकार लिहिलंय. आता राम कोण होता मला माहित नाही, मला फक्त 2 राम माहिती, 1 आणि 2, एवढे 2 राम मला माहिती. तर मग त्या माणसानं पाहिलं की अरे आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही ना आलो. साधू एवढे बादशाही थाटात राहतात. त्या माणसाच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिल्या बरोबर साधूनं ओळखलं ह्याच्या मनात शंकेची पाल चुकली. साधूनं लगेच सेवकांना सांगितलं, शिष्यांना, वो जो आ रहा है ना उसकी बहुत बढ़िया खातिरदारी करू म्हणले. आदेश. लगेच शिष्य गेले तिथं, त्याला बरोबर घेतलं, आणलं आतमध्ये घरात. म्हणले याची खातिरदारी चांगली करा. त्याला खायला जेवायला बसवलं म्हणे, याची जेवणाची व्यवस्था करा म्हणे. जेवणाची व्यवस्था म्हणले महाराज थोडं विचारायचं होतं. म्हणले भोजन झाल्यावर विचारा, तवर भोजन तरी करा, प्रसाद तरी घ्या म्हणे. आणि मग त्याला आत नेलं, चंदनाच्या पाटावर बसायला. समोर एक पाट, त्याच्यावर एक त्याच्यावर ताट, त्याच्यामध्ये 5 वाट्या, श्री बालाजी बेत, श्रीखंड, बासुंदी, काय लाडू, जिलेबी, सगळं भरभरून खायला खाऊ घातलं महाराज. आणि मग त्यानं विचारलं, महाराज आता जेवण पण झालं, प्रसाद पण घेतला, प्रश्न. महाराज म्हणले आधी आराम करा, तुम्ही लांब आलेला दिसताय. याच्या मनात साधू विषयी प्रश्न वाढत चालले. ह्यांना खरंच साधू म्हणायचं का? आणि साधू मात्र ह्याला सुख देण्यामध्ये मग्न आहे की ह्याला भरपूर सुख मिळालं पाहिजे, दुसऱ्याला सुख मिळावं ही वृत्ती ज्याच्या अंतःकरणात येते त्याला साधून संत म्हणायचं आणि विश्वास त्यांच्यावर ठेवायचा. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. दुसऱ्याचं दुःख बघितल्यावर जगात कोणाला बी दुःख होतं, पण दुसऱ्याचं सुख बघितल्यावर सुख नाही होत. बरोबर आहे का नाही? माणूस दुःखी झाला की आपण म्हणतो वाईट झालं, पण घर बांधल्यावर म्हणतो का चांगलं झालं. फक्त बाहेरनं म्हणतो चांगलं झालं, पण म्हणता येता येता म्हणूनच येतो मी असलंच घर बांधणार आहे. म्हणजे तू आता घराचा विचार स्पर्धेसाठी करायला लागला. साधूनं सुख द्यायचंच ठरवलं. ह्याची झोप बीप झाली, म्हणले याला अशा रूम मध्ये झोपवा, अशा रूम मध्ये याला आरामाला झोपवा जिथं 2 तरी एसी लावलेले असावे. सगळा हिमालय बनवा म्हणले त्या खोलीत. 2-3 तास दुपारची झोप काढली. रात्रीच्या वेळी भोजनासाठी परत बोलवलं, हलकं अन्न जे काय असेल ते खाऊ घातलं, भोजन प्रसाद दिला. याच्या मनात मात्र प्रश्नच प्रश्न उपस्थित झाले, अरे आपण चुकीच्या ठिकाणी आलो बहुतेक. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठला, स्नान वगैरे केलं. साधूनं विचारलं, आता बोला म्हणे, तुमच्या मनात काही प्रश्न होते, काही होतं तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही विचारू शकता. ती साधूला म्हणला, मी आलतो वेगळ्याच कारणानं, पण हिथं तर वेगळंच दिसतंय सगळं, समजून वेगळंच आलतो आणि हिथं तर दिसायला सगळं वेगळंच आहे म्हणे. महाराज माझं काहीच काम नाही म्हणलं तुमच्याकडे, आता फक्त माझी एकच विनंती, मला इथून जाऊ द्या म्हणले, वाट लावा.
साधू म्हणले जायचं तुम्हाला, राहावा नाही तर अजून 1-2 दिवस, काही अडचण नाही, आपल्याकडे सगळं भरभरून आहे म्हणे. म्हणला नाही महाराज, इथं राहिल्यानंतर सुधरायच्या ऐवजी बहुतेक बिघडल असं मनात त्याच्या विचार आला. त्यानं बोलून नाही दाखवला, पण साधूनं त्याला सांगितलं ऐका म्हणे बाबा, म्हणे तू आलाय माझ्याकडं, काहीतरी विचारायला आलाय, न विचारता चाललाय, काही कमी जास्त नाही ना तुला, सगळं बरोबर मिळालं ना म्हणे, व्यवस्थित व्यवस्था झाली ना म्हणे, व्यवस्था चांगली झाली, आता जाणार कुठं साधूने विचारलं. म्हणला माहित नाही, आलतो कुंभमेळ्यात, साधूंचं दर्शन करावं म्हणून आलो होतो, पण इथं वेगळाच थाटमाट दिसला, मग आता अशी इच्छा आहे, आता जायचं कुणीकडे काय मार्ग नाही ठरवलेला म्हणे, जिकडं रस्ता मिळेल तिकडे जाणार चाल. असं म्हटल्याबरोबर तो साधू त्या व्यक्तीला म्हणतो, काय म्हणला म्हणे, ऐक, तुझी कालपासून इथं खातिरदारी करता करता तुझ्यावर माझा जीव बसलाय म्हणे, माझा मित्र होशील का म्हणे. म्हणे हो. मग एक काम करू का म्हणे, तुला जरी तर राहायचं नसेल तर नको राहू, मी तुझ्या बरोबर येऊ का. कुणी विचारलं, साधून त्या माणसाला विचारलं, मी येऊ का तुझ्या बरोबर. आता नाही म्हणायची ताकद नव्हती. त्याने सांगितलं महाराज आपली इच्छा असेल तर येऊ शकता. त्याला वाटलं येऊन येऊन कुठपर्यंत, एवढं सगळं सोडून कोण येईल काय म्हणे, येऊन येऊन कुठपर्यंत येतील, स्टँड पर्यंत घालवायला. माणूस निघाला, माणूस पुढं पुढं चाललाय, साधू माग माग चालला. 1 किलोमीटर झालं, 2 किलोमीटर झालं, 3 किलोमीटर झालं, 4 किलोमीटर झालं, कीर्तन संपायची वेळ झाली, 5 किलोमीटर झालं. माणूस पुढं पुढं निघालाय मनात प्रश्न घेऊन, आणि साधू माग माग निघालाय विश्वास घेऊन. तेवढ्यात तो व्यक्ती जागेवर थांबला. म्हणे बाबा. बाबा म्हणले काय झालं आता. आलो तुझ्या बरोबर, चल ना म्हणे, जिथं जाशील तिथं मी तुझ्या बरोबर येतो म्हणे. म्हणे बाबा एक प्रॉब्लेम झाला म्हणे. म्हणे काय झालं. मला तुम्ही ज्या खोलीमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती त्या खोलीच्या गॅलरीमध्ये एक दोरी बांधलेली, त्या दोरीवर मी माझी लंगोटी सुकायला टाकली, आणि सकाळी आंघोळ केल्यावर जी सुकायला टाकली होती ती बॅग मध्ये घ्यायची राहिली. 2 मिनिटं हितच थांबा, पटकन जातो आणि मी माझी लंगोटी घेऊन येतो. तो निघाला की साधून हात पकडला. थांब म्हणे बाबा लगेच येतो. साधू म्हणले थांब. म्हणे काय बाबा, माझं तुझं जमत नाही म्हणे. म्हणे का. मी तुझ्यासाठी एवढं माझं ऐश्वर्य सोडून तुझ्या बरोबर इथं निघालोय, आणि तू तुझी साधी लंगोटी राहिली तर परत चाललाय आणायला. आता आजपासून तुझं माझं जमू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. साधूंचा बादशाही थाट असतो महाराज. निघाले तर निघाले, बसले तर बसले, ध्यान लागलं तर ध्यान लागलं, नामस्मरण केलं तर नामस्मरण केलं, गप्पा मारायला बसले तर गप्पा मारले. जे जे काही करतील, माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो करी ते तुली पूजा, तो करल ती पूजा असते. तो जल्पी तो जपू माझा, तो जे बोलतो ते जप असतो. तो झोपे की कपिध्वजा समाधी माझी, तो झोपला साधू तर माझी समाधी असते म्हणून साधू महात्मे, असे संत महात्मे तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा यावेत, की ज्यांच्या चरणावर तुम्हा आम्हाला विश्वास ठेवायला मिळावा. म्हणून संत असो, साधू असो, महात्मे असो, सद्गुरू असो, ज्यांनी एकदा विश्वासानं आपला हात पकडला, ज्यांचा एक हात परमात्म्यानं पकडलाय आणि दुसरा हात ज्यांनी विश्वासानं आपला पकडलाय, अशा संत महात्म्यांच्या चरणी जगद्गुरु संतांचे आवाजाने श्वास, संतांचे अपाये आवाजाने श्वास, संतांचे अपाये आवाजाने श्वास, संतांचे अपाये आवाजाने श्वास, संतांचे अपाये
संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांचं पहिलं लक्षण कोणतं असेल तर ज्यांचा परमात्म्यावर श्रद्धा नाही, विश्वास असतो, त्यांना संत म्हणायचं. संत कुणाला म्हणायचं? ताटीच्या अभंगामध्ये आमच्या मुक्ताई माता सांगतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, संत तोची जाना जोगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी. देवावर ज्यांचा दृढ विश्वास आहे त्यांना संत म्हणायचं. दुसरं, ज्यांच्या हृदयामध्ये दया आहे. दया कोणाला म्हणायचं? CID मधला नाही, एका लातेत दरवाजा पाडणारा दया नाही, CID मधला दया नाही. संतांचं अंतःकरण हे दयेनं भरलेलं असतं. दयेची व्याख्या करताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, दया कशाला म्हणायचं? ज्या दयेमध्ये आपपर भाव नसतो. ही माझा, एखाद्याला बघा कीर्तन झाले की पाया पडलं, महाराज पोराला पाया पडू द्या, पाया पडलं की तुमचा का? नाही नाही माझ्या भावाचा आहे म्हणतो. इथं दया नाही होऊ शकत. आपपर भाव जिथं नसतो. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, है का नाही? आपल्या पुत्रावर जी दया आहे, आपल्या पुत्रावर जे प्रेम आहे, आपल्या घरच्यांवर जी प्रेम आहे, आपल्या घरच्यांवर जो जिव्हाळा आहे, तोच सगळ्यांवर असणं, अशा प्रकारची दया ज्यांच्या म्हणते, ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांना संत म्हणायचं. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांच्या अंतःकरणात क्षमा आहे. मंबाजी बुवांनी काठीनं मारलं तरी क्षमाच करायची, आणि अंगावर किती वेळा थुकला तरी क्षमाच करायची. दया क्षमा ज्याचे अंगी, दयेचा आणि क्षमेचा साक्षात विग्रह. लोभ आणि अहंता ज्यांच्या मनात कुठेही स्पर्श करत नाही. तुम्ही पहा, एक सांगू का, थोडं समजलं तर बघा. लोभ आणि अहंता, तुकाराम महाराजांची लग्न किती झालीत माहिती का तुम्हाला? तुकोबारायांचे विवाह. आमच्या इकडं नामदेव महाराजांच्या एका वंशजांचे कीर्तन झालं होतं बऱ्याच वर्षापूर्वी. त्यांनी तुकोबारायांच्या चरित्रातला थोडा विषय सांगताना एक स्पर्श केला होता. म्हणले तुकोबारायांची एकूण 6 लग्न जमली. ऐका बरं का, आपण 2च ऐकतो, 2 बायका होत्या. 6 स्थळं आलती तुकोबारायांना, आणि तुकोबारायांनी त्यातल्या 4 बरोबरच विवाह केला. ऐका जरा, आध्यात्मिक आहे हा. 6 स्थळं आलती. कोणती कोणती ऐका. पहिला एक विवाह झाला होता तुकोबारायांचा, बरोबर आहे? त्या आईसाहेब वारल्या, आणि त्याच्यानंतर जिजाबाई आईसाहेबांबरोबर तुकोबारायांचा विवाह झाला. 2 पत्न्या त्या झाल्या. त्याच्यानंतर प्रपंच रचना ही सर्व भोगिनी, त्या अभंग बघा, त्याच्यात सांगितलं, अहंता ममता दवडुनी निज शांती वरिली. अहंता पण आली होती,
ममता पण आली होती, पण त्या दोघींना म्हणले नाही, पसंत नाही. बरोबर आहे. अहंता पण आली होती, ममता पहिल्या 2 झाल्या, अहंता ममता ही 4 स्थळं झाली. आणि दवडूनी त्या दोघींना पसंती दाखवली नाही. महाराज म्हणले पसंत नाही. निज शांतीवरील शांती नावाच्या पत्नीचं वरण केलं तुकोबाराय. म्हणजे पहिल्या 2, तिसरी शांती, त्याच्यानंतर एक राहिली. आता तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, मुक्ती नावाचं एक स्थळ आलं होतं आणि तुकोबारायांनी तिचं एक वरण केलं, तिच्याशी एक विवाह केला. म्हणजे 6 स्थळं आली होती, त्यातली 4 तुकोबारायांनी ऍक्सेप्ट केली, बाकीची रिजेक्ट केली. विठ्ठल ज्यांच्या अंतःकरणामध्ये साधुता आहे, संतत्व आहे, ते महात्मे दयेचे क्षमेचे साक्षात मूर्ती, ज्यांच्यामध्ये क्रोध अहंता कुठेही मनामध्ये स्पर्श करत नाही, त्यांना संत म्हणायचं. आणि अजून एक सांगतो, आता बहुतेक मी पुढे जाऊ शकत नाही. संत कुणाला म्हणायचं, विश्वास कुणाच्या चरणावर ठेवायचा, महत्वाचं ऐका. ज्यांच्यामध्ये जातीपातीत भेद नाही त्यांना संत म्हणायचं. विठ्ठल कुणीतरी मी कीर्तन करत करत धावून येईन एखादं माझ्याकडं, महाराज असं काय म्हणताय, जातीपातीत तर संतांनी वाटण्या करून घेतल्यात नाही वे, घेतलेत का नाही. नामदेवराय म्हणतात, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदा शिवी, रात्निरी माझी शिवी दिवसा माझी शिवी, आरामजीवी नाही माझ्या. मी शिंप्याच्या कुळात जन्माला आलोय. नामदेव महाराज म्हणतात. सेना महाराज म्हणतात, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक समाजात जन्माला आलोय, नावी समाजात जन्माला आलो. सेना महाराज म्हणतात, तरी पण आम्ही त्यांना संत म्हणतो. नामदेव महाराज आम्ही शिंपी म्हणतात, तरी बी आम्ही त्यांना संत म्हणतो. ज्यांना जातीपातीचं घेणं नाही त्यांना संत म्हणायचं, ही तर जातीत वाटते. नरहरी महाराजांचं तर सगळ्यांना पाठ आहे, देवा तुझा मी सोना तुझे नामाचा व्यवहार, वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदार. काय करायचं आता इथं. आणि सावता महाराज तर तुमचे सावता महाराज, आमचे रामदेव महाराज. ऐक, तुमचे सावता महाराज म्हणते, आमची माळियाची जात शेत लावू बागाईत, आहे का नाही. सावता महाराजांची पुण्यतिथी आत्ता झाली, सावता महाराजांचा पुण्यतिथी 16 झाला. ऐका, संत महात्म्यांमध्ये जात या शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि आपण जात या शब्दाचा अर्थ वेगळा केला. संप्रदायामध्ये आमचे आज ज्यांची हे व्हिडिओ काढायची हे ना सेवा, इतर आमचे किशोर महाराज यांची माझी कधी कधी चर्चा होती ना, त्यांना ह्या गोष्टींची जास्त चीड आहे. राशींमध्ये पण त्यांची जी मासिक, त्यांना स्तुती आवडत नाही बरं, पण तरी पण आपलं माझ्या ताब्यात माईक आलाय म्हणले आता काय हरकत, त्यांना स्तुती आवड. पण त्यांचं एक त्यांच्या स्वभावामध्ये एक कट्टरता आहे की समाजात जे उपेक्षित आहेत, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना वर आणायचं, अशांना प्रसिद्धीला आणायचं, ही पण एक सेवाच आहे बरं का. जिथपर्यंत कुठं कोणच पोचू शकत नाही तिथपर्यंत वार्ताहर असतात ना, ते तिथपर्यंत पोचू शकतात. तळागाळातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या उपेक्षित आहेत, वंचित आहेत, अशा गोष्टींना फोकसला आणतात. म्हणून जातीपाती संतांना माहित नाहीत, पण संत महात्मे मात्र जातीवर बोलतात. आणि एक सांगू का, सप्ताहामध्ये ज्या दिवशीपासून सगळे कीर्तनकार आपल्यापैकीच असावेत ही पद्धत आली ना, तेव्हापासून सप्त्यांची घसरण व्हायला सुरुवात झाली. विठ्ठल मला एकदा सोलापूरवरनं फोन आला, त्याला बरेच वर्ष झाले. तिथून पुढे म्या बी बंद केलं आणि त्यांनी बी बंद करून टाकलं, कारण उत्तरच तेवढं विषारी दिलत.
नामदेवरायांची पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्त सप्ताह होता. बाळी बेस्ती नामदेव महाराजांचं मंदिर आहे. मग माझं कीर्तन घेतलं. कीर्तन घेतल्यानंतर मला परत म्हणले, महाराज तुम्ही झाला एक, आपल्यापैकी अजून कुणी आहे का? मी म्हणलं दुसऱ्यापैकी कुणी चालत नाही का? काय आणलंय लोकांनी ह्यात काहीच कळत नाही अजून. सप्ताहामध्ये आणि परमार्थामध्ये ज्या दिवशीपासून तुम्ही काय काय गावांच्या पत्रिका बघा महाराज, पत्रिकेमध्ये अमुक अमुकच कीर्तनकार, आपल्यापैकीच सगळे, आपल्यापैकीच सगळे, आपल्यापैकीच सगळे. आपण जी जात धरली संतांनी ती जात पाहिली नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्रे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. एकदम परफेक्ट प्रमाण सांगू का? वर्ण अभिमाने कोण झाले पावला, ऐसे द्याचा गुण मजबारी, ऐसे द्याचा गुण मजबारी, ऐसे द्याचा गुण आपण जो जात विचार करतो तो वेगळा आणि संत महात्म्यांची जातची व्याख्या वेगळी. आपण जात म्हणतो म्हणजे समाज, आणि संत महात्मे तोच शब्द. जात जात करत नाही, जात म्हणत नाहीत ते फक्त म्हणतात जात. स्वतःच्या आत जाऊन पहा नेमका कोण आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी नेमका कोण आहे, मला करायचंय काय, जायचंय कुठं, राहिलं कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार. मग महाराज संत महात्म्यांनी जी आपापल्या जातीचा विचार केलाय त्याचं काय? संत महात्म्यांना जातीपाती नसतात. ऐका, सावता महाराजांचं एक उदाहरण सांगतो फक्त थोडक्यात आणि बस करतो. सावता महाराज म्हणतात आमची माळियाची जात. बाकीच्यांवर मी जरा सर्च करतोय अजून. शेतला उभा गायत. सावता माळी महाराज का म्हणतात आमची माळियाची जात आहे म्हणून? याचं कारण एक आहे बघा. जो जो व्यक्ती हे मनुष्य शरीर घेऊन आलाय ना, ती सगळे माळीच आहेत. काय 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 पोपट महाराज म्हणतात काय काय, जो जो व्यक्ती हे मनुष्य शरीर घेऊन आलाय ना, ते सगळे माळी आहेत. कसं काय? ज्याच्याकडं रान असतं, शेत असतं, क्षेत्र असतं, ज्ञानेश्वरीच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्याच्याकडं क्षेत्र असतं त्याला आम्ही माळी म्हणतो. जो भाज्या पिकवतो, जो फुलं उमलवतो पिकवतो, त्यांना आम्ही माळी म्हणतो. ऐका, ज्यांच्याकडे शेत आहे त्यांना आम्ही माळी म्हणतो, ज्यांच्याकडे रान आहे त्यांना आम्ही माळी म्हणतो. मग ऐका, मनुष्य शरीर घेऊन आलेले सगळेजण आपण माळीच आहे. कसे काय? ऐका, देवानं हे 3.5 हाताचं शरीर म्हणजे हे 13 वाद्य बघा, 3.5 हाताचं शरीर आपल्याला कसायसाठी दिलेलं आहे. कसं वापरायचं, त्यात काय पेरायचं, कधी काय उगवतं, ओके ना? देवानं हे आपलं 3.5 हाताचं शरीर, हे रान आपल्याला कसायसाठी दिलंय. कुणाला 10-20 वर्षासाठी कुणा दिलंय, कुणाला 40 वर्षासाठी दिलंय, कोण 100 पार करतं. प्रत्येकाला देवानं हे रान दिलंय कसायसाठी. आणि या शेतामध्ये 2च पिकं येतात किशोर महाराज. एक पापाचं पीक येतं आणि एक पुण्याचं पीक येतं. 2 पिकं येतात. पापाचं पीक, पप्पाचं नाही, पापाचं पीक येतं आणि दुसरं पुण्याचं पीक येतं. आणि दुसरं सांगू का, पापाचं पीक उगवायला जास्त कष्ट लागत नाही. कष्ट लागतच नाही, ते आपोआप उगवतं. काँग्रेस गवत, ज्याला आपण गाजर गवत म्हणतो, त्याला काय पेरावं लागतं काय? जी नको ती पीक रानात लगेच उगवतं, बरोबर आहे का नाही? पण जे पीक आपल्याला उगवून आणायचंय, पुण्याचं पीक, ते पुण्याचं पीक उगवण्यासाठी मात्र आपल्याला जरा कष्ट घ्यावे लागतात. फवारणी करावी लागती, औषध फवारावं लागतं. मग हे पुण्याचं पीक उगवण्यासाठी कधी कधी नामस्मरणाचं औषध फवारावं लागतं,
कधी कधी सप्त्यात कीर्तन श्रवणाचं औषध फवारावं लागतं, कधी कधी ज्ञानेश्वरी पारायणाचं औषध फवारावं लागतं, कधी कधी नामस्मरण करण्याचं औषध फवारावं लागतं, कधी कधी गायन वादन जी आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, जी काही सेवा पडत ती सेवा करण्याचं औषध फवारावं लागतं, तेव्हा ते पुण्याचं पीक जोमानं येतं. आणि याच्यासाठी संत महात्म्यांचे चरण पकडले आणि देवाचं नाम पकडलं की पुण्य आपोआप येतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, विठ्ठल विठ्ठल. आणि ह्या पिकामध्ये, या पिकाचा मालक कोण आहे माहिती का? या शरीर रूपी पिकात दोन पिकं, पाप आणि पुण्य, याचा मालक आहे. या शरीर रूपी पिकाचा एक मालक आहे, आपलं मन. मनुराजा एक देहपुरी, आहे का ना? आसे नांद तू दोघी त्यासी नावी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आमावरी गा, मनोनी आलो या देशा, नाही तरी भुललो असतो दिशा. संत महात्म्यांचे चरण, मन नावाचा जो राखणदार आहे, मालक आहे, त्याच्यावर कमांड संतांची आणि परमात्म्याची पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा गीतेत म्हणतात, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वम न संशयः. तू मन आणि बुद्धी माझ्या ताब्यात दे, बाकी तुझं रान सांभाळायचं काम मी करतो. विठ्ठल विठ्ठल. ज्यांचा परमात्म्यावर विश्वास आहे, दया आणि क्षमा ज्यांच्या अंतःकरणात आहे, क्रोध आणि अहंता ज्यांच्या मनामध्ये कुठेही स्पर्श करत नाही, आणि ज्यांना जातीपातीत भेद नसतो, अशा संताची पायी हा माझा विश्वास. तुकोबर म्हणतात, अशा संतांचा सर्व भावे दास झालो त्यांचा का, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. चरणावर तुकोबाराय म्हणतात, माझा विश्वास आहे. का विश्वास आहे? कारण तेची माझे हित करीती सकळ, तेच माझं हित करते. संत फक्त आपलं भलं नाहीत करत, चांग भलं करतात. संत आपलं नुसतं हित नाही करत, परम हित करतात. संत आपलं कल्याण करतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती बरोबर. तेची माझे हित करीती सकळ, आणि जेने हा गोपाळ कृपा करी. गोपाळ शब्द का घेतला बरं इथं? याचं पण कारण आहे, पण आता 8:30 वाजले. जेने हा गोपाळ कृपा करी, त्या गोपाळानं आमच्यावर कृपा करावी. गो म्हणजे गाई आणि पाळ म्हणजे पाळणारा, गोपाळ. आणि दुसरा अर्थ संत महात्मे सांगत असतात, गो म्हणजे आपली इंद्रिय, आणि विशेष म्हणजे इंद्रियांमधलं मुख्य जे आपल्या सगळ्या इंद्रियांना त्याच्या मागं पळवतं ते मन. त्या मनाला म्हणून तर तुकोबार म्हणे, तुका म्हणे तू राख मनेरी, असं काय ते प्रमाण आहे महाराजांचं काल्याच्या अभंगामध्ये, आहे का नाही? देवा बाकीच्या गाया आम्ही राखतो, पण मनेरी नावाची ही मन नावाची गाय, आमच्या रानाचा शेताचा मालक,
जी मन नावाची गाय आहे तेवढी तू आवर फक्त. म्हणून गोपाळ शब्द आला. जेने हा गोपाळ कृपा करी. संतांचे अजून उपकार कोणते आहेत? भागली या मज वाहातील कडीये त्यांची आणि जोडे सर्व सुख. एखादं लेकरू जर थोडं कंटाळलं की आई त्याला कडेवर घेत असते, पण आई सहजासहजी त्याला कडेवर नाही घेत. अगोदर ते लेकरू आईच्या हाताला धरून चालतं 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 इथपर्यंत चालतं थोडं, आणि परत त्या लेकराला वाटतं, आई म्हणते ये कडेवर, ते लेकरू नाही असं म्हणतं, त्याला अजून चालायचं असतं. परत ती आई म्हणते अरे चल घेते कडेवर, ते चालायचंच म्हणतं. परत थोडं पुढं आईच्या बोटाला धरून पा 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 करत करत चालत चालत जातं. पुढं गेलं की मग त्या लेकराला वाटतं की आता मात्र आपल्याला चालणं मुश्किल आहे, आता काय करायचं. मग ते जाग्यावर थांबतं. मग ती आई पण त्याच्याकडे बघती, हे लेकरू आईकडे बघतं, आई लेकराकडे बघती, आणि मग थोडा वेळ आई वाट बघती, बघूच काय करतोय ती. मग थोडा वेळ झाला, आई काहीच म्हणत नाही, त्याच्या लक्षात आलं की ते लगे असं करत हात वर करतं, घे म्हणत. घे म्हणलं की आई उचलती कडेवर घेती. तसं आपण जोपर्यंत संत महात्म्यांच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी असे हात वर करत नाही, तोपर्यंत संत आपल्याला कडेवर घेत नाही, देव आपल्याला कडेवर घेत नाहीत. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. पुढं काय उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला. आपण जोपर्यंत हात वर करत नाही, मी नेहमी सांगत असतो विनोदन, आपला हात अजून हिथूनच वर जायना. 1000 कमीच पडले, 500 कमीच पडले, नारळ किडकाच दिलाय, बिगर शेंडीचाच दिलाय, न सोलताच दिलाय, आम्ही अजून हितच अडकलोय, आमचा हात इथं कधी जायचं. म्हणून संत महात्म्यांची कीर्तनाची परंपरा सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीला, ज्ञानेश्वर माऊली इथं तरी हात वर करा म्हणते, ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून भागली या मज वाहातील कडीये शिल्लो भागलो की सपोर्ट देतात. त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती जेने हा गोपाळ कृपा करी. शेवट महाराज सांगतात त्या संतांचं उच्छिष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये ते जसं जगले त्याप्रमाणे जगण्याची एक उमेद, त्याप्रमाणे जगण्याचा एक निश्चय म्हणजेच त्या संतांचं उष्ट बर का. त्यांचा प्रसाद उरलेला सुद्धा ग्रहण करणे हे सुद्धा उष्टच आहे, उच्छिष्टच आहे. आणि त्यांच्या आचरणाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा एक प्रकारचं उच्छिष्टच आहे. या अर्थानं तुकोबराय म्हणतात तुक बनसे तुक मने
जशी भजनाला हायगाई केली नाही तशी आता भोजनाला हायगाई करू नका हा. तर असो झालेली कीर्तन रूपी सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो. सर्व जे इथं महात्मे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा नमस्कार. तुम्ही सर्व श्रोते मायबाप ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे ना, लोंढे, आणि सिस्टीमचं नाव काय? रिद्धी सिद्धी, म्हणजे बारसं झालंय म्हणायचं. रिद्धी सिद्धी मंडप आणि सिस्टीम, साऊंड सिस्टीम यांची सुंदर अशी जशी हवी तशी सिस्टीम आपल्याला मिळाली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा इथंच थोडे 5-10 मिनटं इकडं तिकडं झालं. तुम्ही तासभर का